जुनागड जिल्हा सौराष्ट्र, गुजरात राज्यातील हिमालयापेक्षाही जुना पर्वत समूह म्हणून उल्लेख असलेला गिरनार पर्वत. पूर्वी ह्याचेच रेवतक पर्वत म्हणून उल्लेख आहे. हे श्री दत्त महाराजांचे अक्षय निवासस्थान आहे. येथे श्री दत्त पादुका, नाथ संप्रदायांचे उपासना केंद्र, नेमिनाथ भगवान मंदिर, गीर जंगल, कमंडलू कुंड, अंबामातेचे स्थान आहे. श्री दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे हे ठिकाण. पर्वत शिखरांचा समूह म्हणजे श्री गिरनार. 10,000 पायऱ्या चढून जाणं असलं तरी श्री दत्तभक्तांना एकदा तरी जायलाच पाहिजे असे हे स्थान आहे. भगवान श्री दत्तात्रेयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेलं व 12,000 वर्ष तपाने सिद्ध केलेलं हे स्थान म्हणजेच गिरनार पर्वत. भौगोलिकदृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा व सुळके ह्यांचा समूह असलेला हा परिसर आहे. शिवपुराणामध्ये गिरनारचा उल्लेख रेवतांचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंदपुराणामध्ये रैवत, रेवंतांचल, कुमुद, उज्जयंत अशी नावे आहे व ही नावे जी आहेत ती त्रैमूर्ती ब्रह्मा, विष्णू, शंकर ह्यांच्याशी निगडीत अशी आहे. श्रीरामांचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणात मिळतात. पुराणामध्ये यांचा श्वेतांचल, श्वेतांगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. श्री गिरनार तेजोमय भगवान श्री दत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे. हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यजीवी जगताने संपन्न असा आहे. तसेच औषधी वनस्पतीने देखील येथे मुबलक प्रमाणात आहे. कित्येक संतांना श्री दत्तप्रभूंनी ह्याच ठिकाणी दर्शन दिले. अनादी स्थानापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुफांमध्ये साधना करत आहेत. ही भूमी योगी सिद्ध महात्मे यांनी संपन्न आहे. महाशिवरात्रीला येथे 5 दिवसांची जत्रा भरते व दर्शनाला 10 ते 12 लाख लोक येथे येतात. मृगी कुंडामध्ये सिद्धांचे स्नान करणे प्रमुख आकर्षण असते. अशी आख्यायिका आहे की श्री महादेव हे ह्या कुंडात स्वतःसाठी येतात. मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला जेव्हा उतरतात तेव्हा ह्या साधूंमधून एक साधू असा असतो की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यानंतर बाहेर येत नाही, अंतर्धान पावतो व ते स्वतः शिव असतात व गुरूंचे स्थान उंचीवर असते. म्हणून गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती आपले चरणदर्शन सतत व्हावे व श्री दत्त महाराजांनी हे मान्य केले. यामुळे गोरक्ष शिखर हे उंचावर आहे. नवनाथ संप्रदायामधील श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी तपश्चर्या केली व त्यांना श्री दत्त महाराजांनी दर्शन देऊन कृपांकित केले व आजही तेथे गुप्तरूपाने गोरक्षनाथांचा वावर असतो अशी भाविकांची धारणा आहे. बाजूलाच गुरु गोरक्षनाथांची अखंड धुनी आहे. याच स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी 84 सिद्धांना उपदेश केला होता. श्री महाराजांनीही ह्याच ठिकाणी नाथांना गुरुमंत्र दिला. बाजूलाच एक पाप पुण्याची खिडकी आहे, म्हणजेच एक छोटा असा बोगदा आहे. यात एका बाजूने आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. यातून बाहेर येणाऱ्यांना मोक्षाचा मार्ग मिळतो असा समज आहे. येथे एक प्राचीन घंटा देखील आहे. ती 3 वेळा वाजवायची व आपल्या पूर्वजांच्या नावाने वाजवल्यानंतर सर्व पितरे मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. भगवान श्री दत्तात्रेयांची सगुण उपासना करताना चरणपादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. येथे 5,000 वर्षापासून असलेली अखंड धुनी आहे. ही धुनी म्हणजे दैव दुर्लभ अशी देणगी आहे. आजही दर सोमवारीही सकाळी 6 ते 6:30 या वेळात प्रगट होते. साक्षात अग्निरूपात श्री दत्तात्रेय तेथे प्रगटतात. कमंडलू कुंडस्थानी असलेले 5-6 मन काष्ठ
पिंपळाचे लाकडे समर्पित करतात. आपण होळीला जशी लाकडे रचतो त्याप्रमाणे अग्निकुंडात पिंपळाची लाकडे रचली जातात व डोळ्याचे पातेही न हलता त्या क्षणी डोळ्यांदेखत ही अग्नी आपोआप प्रगट होते. व ह्याचा दर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर सोमवारी पहाटे म्हणजेच रविवारी मध्यरात्री 2 ते 2:30च्या दरम्यान पर्वत चढण्यास आरंभ करावा लागतो. येथील भस्म हे भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाते. असे मानले जाते की श्री भगवान दत्तात्रेय हे हजारो वर्ष ध्यानात बसले होते. तेव्हा प्रजा ही दुष्काळाने हैराण झाली होती. त्या प्रजेची दया येऊन माता अनुसूयेने श्री दत्तात्रेयांना ध्यानावस्थेतून बाहेर काढण्यासाठी हाक मारली. तेव्हा श्री भगवान दत्तात्रेयांचे कमंडलू खाली पडले व एक भाग एकीकडे व दुसरा भाग दुसरीकडे असे विभाजन झाले. एका ठिकाणी अग्नी व दुसऱ्या ठिकाणी गंगा अवतरली व जलकुंड निर्माण झाले. हे तेच कमंडलू स्थान आहे. श्री दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात इथे येतात व भाविकांना दर्शन देतात. गिरनारच्याच बाजूला एक भव्य दातार पर्वत दिसतो. पर्वतावर चढण्याचा रस्ता फारच अवघड आहे. दातार पर्वताच्या समोर जोगिनींचा डोंगर आहे. या डोंगरावर आजही जाण्यास कोणी धजावत नाही. या डोंगरावरील एका गुफेत शिवलिंग असून ही रुंद गुफा प्रशस्त होत गेली आहे. ह्याच डोंगरावर 64 योगिनींचा वावर आहे. माणसाचे मन हे दुर्गुणांचे माहेरघर आहे. येथे जाण्यास 9,999 पायऱ्या चढून जावे लागते. प्रत्येक पायरीवर दुर्गुणांचा त्याग करत करत चढायचे व शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा. काम, क्रोध, मोह, माया, मत्सर एवढेच दुर्गुण नाही तर त्याच्या शाखा, उपशाखा, पोटशाखा या सर्वांचा नाश येथे होईल व श्री दत्तप्रभूंची प्रत्यक्ष भेट होईल. श्री गुरुदेव दत्त.